एसक्यूएल शिकायचं आहे पण एक्झॅक्टली काय ते क्लिअर नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण एसक्यूएल अगदी बेसिक पासून सुरू करतोय आणि पहिली क्वेरी कशी काम करते हे पाहणार आहोत. एसक्यूएल म्हणजे काय? आपल्याला पडलेला सगळ्यात पहिले प्रश्न म्हणजे एसक्यूएल म्हणजे काय? एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. सोप्या शब्दात सांगायचं तर डेटाबेस मधल्या डेटा सोबत बोलण्यासाठी वापरली जाणारी लँग्वेज म्हणजे एसक्यूएल. एसक्यूएल वापरून आपण डेटा रिट्रीव्ह करू शकतो, नवीन डेटा इन्सर्ट करू शकतो, एक्झिस्टिंग डेटा अपडेट करू शकतो आणि गरज नसलेला डेटा डिलीटही करू शकतो. म्हणजे डेटाबेस मॅनेज करण्यासाठी एसक्यूएल खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रश्न येतो, एसक्यूएल वापरली कुठे जाते? प्रत्येक कंपनीमध्ये एक डेटाबेस असतो. एम्प्लॉई, सॅलरी, ऑर्डर सारखी सगळी माहिती डेटाबेसमध्ये स्टोअर केली जाते. ही सगळी माहिती रिट्रीव्ह आणि मॅनेज करण्यासाठी एसक्यूएल वापरलं जातं. वेबसाईट आणि मोबाईल ॲप्समध्ये सुद्धा एसक्यूएल वापरलं जातं. लॉग इन डिटेल, परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन, ऑर्डर्स हे सगळं बॅकएंडला डेटाबेसमधून एसक्यूएल वापरून हँडल केलं जातं. डेटा अनालिस्ट आणि रिपोर्ट्ससाठी एसक्यूएल खूप इम्पॉर्टंट आहे. सेल किती झाला, प्रॉफिट किती, एम्प्लॉय परफॉर्मन्स कसा, हे सगळं एसक्यूएल क्वेरीज वापरून अनालिस्ट केलं जातं. आता आपण एम्प्लॉय टेबल मधला सॅम्पल डेटा पाहूयात. इथे प्रत्येक एम्प्लॉयला एक युनिक आयडी आहे. त्याचं नाव, तो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि त्याची सॅलरी. हे डेटा फक्त सॅम्पलसाठी आहे, पण रिअल कंपनी डेटाबेसमध्ये स्ट्रक्चर असंच असतं. हाच डेटा वापरून आपण एसक्यूएल क्वेरी पण शिकणार आहोत. आता या टेबल मधला सॅम्पल डेटा पाहूयात. इथे 3 एम्प्लॉय आहेत. रमेश IT डिपार्टमेंटमध्ये आहे, सुरेश HR डिपार्टमेंटमध्ये आहे आणि महेश IT डिपार्टमेंट मध्ये आहे. प्रत्येक रो मध्ये एक एम्प्लॉय आणि प्रत्येक कॉलम मध्ये त्याचे डिटेल्स. आता एसक्यूएल मधली सगळ्यात बेसिक आणि इम्पॉर्टंट क्वेरी पाहूयात. सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉय. सिलेक्ट म्हणजे डेटा पाहायचा, स्टार म्हणजे टेबल मधले सगळे कॉलम आणि एम्प्लॉय हे आपल्या टेबलचं नाव. म्हणजे ही क्वेरी एम्प्लॉय टेबल मधला पूर्ण डेटा रिट्रीव्ह करते. ही क्वेरी रन केल्यावर एम्प्लॉय मधला सगळे रेकॉर्ड्स आउटपुटमध्ये दिसतात. पण रिअल लाईफ मध्ये आपण सगळा डेटा वापरत नाही. कधी स्पेसिफिक कॉलम हवेत, कधी स्पेसिफिक एम्प्लॉय हवेत, तर कधी कंडिशनल बेस्ड डेटा हवा. म्हणून डे 2 मध्ये आपण सिलेक्ट स्पेसिफिक कॉलम, वेअर कंडिशन वापरून डेटा फिल्टर कसा करायचा हे पाहणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि एसक्यूएल लर्निंग सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.